एखादा समाज इतका अंध होऊ शकतो का की तो एका जिवंत माणसाला आधी फासावर लटकावेल आणि नंतर त्याला जिवंत आगीच्या हवाली करेल? बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यातून आलेल्या एका बातमीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. सोशल मीडियापासून ते गुगलच्या सर्च इंजिनपर्यंत सध्या प्रत्येक ठिकाणी फक्त एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव आहे दीपूचंद्र दास. प्रत्येक जण त्या व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेऊ इच्छितो, ज्यामध्ये एका गर्दीला हैवान बनताना पाहिले गेले. आज आपण या खळबळजनक घटनेच्या मुळाशी जाणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की त्या काळ्या रात्री नेमके काय घडले होते, ज्याने माणुसकीला कायमचा डाग लावला. या घटनेची सुरुवात एका साध्या संशयावरून आणि अफवेतून झाली, जिने बघता बघता उग्र रूप धारण केले. दीपूचंद्र दास, जो एक सामान्य हिंदू युवक होता, त्याच्यावर ईशनिंदेचा असा आरोप लादण्यात आला की संपूर्ण गर्दी बेकाबू झाली. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक लोकांनी आधी त्याला घेरले आणि अतिशय अमानुषपणे मारहाण केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की दीपूचंद्र आपल्या जीवासाठी याचना करत होता, ओरडत होता, पण गर्दीच्या डोक्यात रक्ताचे वेड सवार होते. पोलिसांच्या उपस्थितीच्या बातम्या असूनही या युवकाला सरेआम रस्त्यावर ओढत नेले गेले आणि त्यानंतर एका झाडाच्या सहाय्याने त्याला फासावर लटकवण्यात आले. पण नराधमांचे मन एवढ्यावरही भरले नाही. यूट्यूबवर व्हायरल होत असलेले विचलित करणारे व्हिडिओ आणि गुगलवर उपलब्ध असलेल्या अहवालांनुसार जेव्हा दीपूचंद्र फासावर लटकत होता आणि त्याचे श्वास अजून पूर्णपणे थांबले देखील नव्हते, तेव्हाच गर्दीने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला आग लावून दिली. हा मंजर इतका भयानक होता की पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एकीकडे तो युवक जिवंत जळत तडफडत होता आणि दुसरीकडे गर्दी जल्लोष करत घोषणाबाजी करत होती. बांगलादेशच्या रस्त्यांवर कायद्याचे राज्य पूर्णपणे संपल्याचे चित्र तिथे दिसत होते, कारण तिथे ना पोलिसांची भीती उरली होती ना ईश्वराचा धाक. जळत्या मृतदेहाला रस्त्यावरच फेकून देण्यात आले, ज्यामुळे कित्येक तासांपर्यंत तिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जरी आतापर्यंत काही लोकांच्या अटकेची बातमी समोर येत असली तरी प्रश्न हाच उरतो की केवळ अटकेने तो गेलेला जीव परत येऊ शकेल का? मानवाधिकार संघटनांनी या घटनेची तुलना मध्ययुगीन काळातील रानटीपणाशी केली आहे. सोशल मीडियावर लोक सातत्याने मागणी करत आहेत की दीपूचंद्र दास यांना न्याय मिळालाच पाहिजे, कारण ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही, तर ही एका विशिष्ट समाजाच्या मनात भीती निर्माण करण्याची मोठी साजिश आहे. लोक विचारत आहेत की आजच्या काळातही कुणाचा जीव घेणे इतके सोपे झाले आहे का, की गर्दी स्वतःचा न्याय निवाडा करू लागली आहे? दीपूचंद्र दास यांची ही कहाणी आपल्याला इशारा देत आहे की अफवा आणि द्वेष किती जीवघेणा ठरू शकतो. एकीकडे तंत्रज्ञान आपल्याला चंद्रावर घेऊन जात असताना दुसरीकडे अशा घटना आपल्याला पुन्हा एकदा अंधकारमय युगात ढकलत आहेत. या व्हायरल सत्याने हे सिद्ध केले आहे की जर वेळेत कट्टरतावादाला रोखले गेले नाही तर उद्या कुणी दुसरा दीपूचंद्र या नफरतीच्या आगीत बळी पडू शकतो. तुम्ही या संपूर्ण घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि तुम्हाला असे वाटते का की अशा प्रकारच्या हिंसक गर्दीवर लगाम घालण्यासाठी एखादा कडक कायदा खरोखर काम करू शकेल? तुमचे परखड मत आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.